पश्चिम महाराष्ट्रात किंवा भारतात म्हटलं तरी काँग्रेसचा एक खंदा नेता जेव्हा 1999 साली पक्ष फुटला त्यावेळेला एक असं वातावरण झालं की पुणे जिल्हा सगळा गेला. पवारसाहेबांच्या बरोबर गेला तर कोण राहणार नाही, कोण वादी राहिला नाही. आणि त्यावेळेला थोपटे साहेबांनी प्रचंड ताकदीनं इथं काँग्रेस पक्ष जिवंत आहे म्हणून दाखवून दिलं. मला अजूनही आठवतंय की ती 1999ची पावसातली सभा सोनिया गांधी आल्या होत्या. मी त्या सभेला हजर होतो आणि थोडंसं चिंताजनक वातावरण होतं की पुणे जिल्ह्यात आपल्याला कुठं स्थान राहील का नाही, तर सगळंच निघून गेलेलं आहे. त्यावेळेला अतिशय वाघाच्यासारखं त्यांनी उभं राहून त्यांनी तळकाळी फोडली आणि काँग्रेस इथं जिवंत आहे म्हणून दाखवून दिलं. खरं म्हणजे त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून खूप चांगलं काम केलं होतं आणि त्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याच्या रेसमध्ये खूप अग्रणी थोपटे साहेब होते. मी त्यावेळेला इतक्या ॲक्टिव्ह राजकारणात दिल्लीला होतो मी, परंतु माझ्या मातोश्रींच्या बरोबर अनंतनाथजी जे फार जवळचे संबंध होते, एकत्र त्यांनी काम केलं होतं, समवयस्क होते. आणि पुणे जिल्हा काय, पश्चिम महाराष्ट्र काय, अगदी कोल्हापूर, सातारा, सांगलीपासून सगळे नेते थोपटे साहेबांच्याकडे आदरानं पाहत असत. खूपच एक खंबीर नेतृत्व होतं. त्यानंतर या डोंगरी भागाचा विकास करण्यामध्ये त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला. नंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संग्रामनी पुढं हा मतदारसंघाने हा एरिया खूप चांगल्या प्रकारे सांभाळला. आज काँग्रेस पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. ते त्यांचं वय झालं असलं तरी त्यांचं मार्गदर्शन, सल्ला हे सगळे घेत होते. आमचे पुणे जिल्ह्यातले माजी अध्यक्ष श्रीरंग चव्हाण वगैरे सारखे त्यांचा सल्ला घ्यायला, मार्गदर्शनाला यायचे. त्यांचा विधानसभेमध्ये एक चांगला ग्रुप होता. अतिशय मैत्री जपणारे ते नेते होते. खूप दुःख झालं. मी दिल्लीत होतो 2-3 महिने. कालच मी दिल्लीहून आलो आहे आणि आज कराडला जाताना मी आवर्जून संग्रामला भेटून कुटुंबियांचं सांत्वन करण्याकरता मी आलो. काय सांगाल की आपण दिल्लीत होता आणि साहेब त्यावेळेला राज्यातल्या राजकारणामध्ये खूप सक्रिय होते. साहेबांचं दिल्लीतही एक वेगळं स्थान होतं. निश्चितच होतं. सोनिया गांधींच्या दरबारी त्यांचं इतकं स्थान होतं की मला आठवतं की आमच्या घरी बरेचशा चर्चा व्हायच्या की पुढं काय करायचं, कुठं करायचं. ते थोपटे साहेब जे विरोधी पक्ष नेते होते, त्यामुळे स्वाभाविकपणे विरोधी पक्ष नेता हा नेता होतो. नंतर पुढं ते राजकारण चालतं, पण काही घटना घडल्या असतील माहीत नाही, तर तिथं त्यांना ते स्थान मिळालं नाही आणि काय मग निवडणुकीमध्ये थोडंसं अडचण निर्माण झाली. पण एक अतिशय खंबीर नेतृत्व सहकार क्षेत्रामध्ये कारखाना उभारण्यामध्ये अजून खूप त्रास झाला त्याला. अगदी संग्रामपर्यंत तो त्रास चालूच आहे. ठीक आहे, जे त्रास देणारे माणसं ती देत आहेतच. पण थोपटे साहेबांनी पक्षाकरता खूप मोठं काम केलं. त्यांचा विधानसभेमध्ये एक स्वतंत्र असं एक मित्रपरिवार होता. म्हणजे सगळेच मित्र असतात विधानसभेमध्ये, खास करून त्यांचा मित्रपरिवार असायचा. आमचे कराडचे विलास काका उंडाळकर, जयंतराव आवळे, सगळे मंडळी एकत्र असायचे. काँग्रेसला खूप मोठं त्यांचं ताकद होती त्यांच्यामुळं. आज ते आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि त्यांना मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो.